आज आपण आलेलो आहोत मसुरीला। तिला क्वीन ऑफ हिल्स म्हणजेच पर्वतांची राणी असंही म्हटलं जातं। थंड हवेचे ठिकाण म्हणून मसुरीला विशेष महत्त्व आहे। उत्तराखंडची राजधानी देहरादून पासून 35 किलोमीटर अंतरावर उंच डोंगराच्या रांगेत मसुरी हे थंड हवेचं सुंदर ठिकाण आहे। तिथे जाण्यासाठी रस्ते सुद्धा छान आहेत। मसुरी रोडवरच श्री प्रकाशेश्वर महादेव मंदिर हे शंकराचं खूप प्राचीन मंदिर आहे। मसुरीला देहरादून वरूनच यावं लागतं आणि देहरादूनला कसं पोहोचायचं ह्याची डिटेल लिंक मी वर दिलेली आहे। तर इथे गव्हर्नमेंट पार्किंग आणि प्रायव्हेट पार्किंग असे दोन ऑप्शन्स आहेत। तर मसुरीला मी प्रायव्हेट पार्किंग केलं होतं 300 रुपीज मध्ये। गाडी पार्क केल्यानंतर दोन ऑप्शन आहेत, ते म्हणजे तुम्ही चालत पूर्ण मॉल रोड एक्सप्लोर करू शकतात किंवा ज्या राईट हँड साईडला सायकल दिसतात या सायकल 50 रुपये घेतात। त्या तुम्हाला स्टार्ट पॉइंट ते एंड पॉइंट पर्यंत सोडतात। पर हेड 50 रुपये घेतात। मसुरीला राहायची व्यवस्था मॉल रोड परिसरात असेल तर तुम्हाला व्ह्यू छान मिळतो। इथे होमस्टेचे ऑप्शन सुद्धा खूप छान आहेत। एखादा चांगला होमस्टेचा किंवा हॉटेलचा एक दिवसाचा खर्च जवळजवळ 2500 पासून चालू होतो। इथल्या वातावरणात एवढी कमाल आहे की इथले फळ सुद्धा इतके टेस्टी लागतात। हा जो मका आहे अशी टेस्ट आपण कधीच खाल्लेली नाहीये असा फील आला होता हे खाल्ल्यानंतर। आपण सध्या आहोत मसुरी मॉल रोड येथे। इथे शॉपिंग साठी बरीचशी दुकानं आहेत। लाकडाच्या खेळणीपासून ते अंगावर घालण्याच्या कपड्यापर्यंत सगळं इथे मिळतं। अशा छोट्या दुकानात गेलात तर उबदार कपडे एकदम रिझनेबल भावामध्ये मिळतात। मसुरीला तुम्ही कुठल्याही महिन्यात येऊ शकतात। वर्षभर इथलं हवामान छानच असतं। हिवाळ्याचे जे काही महिने आहेत त्या महिन्यात तर अजून छान असतं इथलं वातावरण। अगदी डिसेंबर आणि जानेवारी मध्ये इथे स्नोफॉल सुद्धा होतो। या वर्षी सुद्धा जानेवारी मध्ये इथे स्नोफॉल झाला आहे। मसुरीला येण्यासाठी नियरेस्ट एअरपोर्ट म्हणजे जॉली ग्रँट एअरपोर्ट देहरादून, जो 60 किलोमीटरवर आहे। आणि जर आपण ट्रेनने जातोय तरी सुद्धा देहरादून रेल्वे स्टेशन हाच जवळचा रेल्वे स्टेशन आहे। मसुरीचा जो हा मॉल रोड आहे जवळजवळ 3 किलोमीटर लांब आहे आणि या 3 किलोमीटर पट्ट्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल्स आहेत आणि हे तिबेटियन मार्केट आहे जिकडे उबदार कपडे मिळतात, स्वेटर, जॅकेट, शॉल आणि कानटोपी वगैरे। सेम प्रकारचे कपडे आम्ही स्टोर मध्ये सुद्धा पाहिले होते आणि तिथे आम्हाला जवळजवळ जाणवलं की 200 ते 300 रुपयाचा सहज फरक आहे आणि क्वालिटी मध्ये काही डिफरन्स तसा जाणवला नाही। तर इथे घेणं थोडं रिझनेबल ठरतं। पटलं तर घ्यायचं, नाही तर आमच्याकडे सगळं मिळतं असं बोलून पुढे निघायचं। इतकं 3 किलोमीटर चालल्यानंतर खूप भूक लागली होती। इथे खाण्यासाठी एक सुंदर ठिकाण आहे ते म्हणजे कालसंग। हे तिबेटियन रेस्टॉरंट आहे। ज्यांना तिबेटियन फूड, ऑथेंटिक फूड आवडत असेल त्याने हे नक्की ट्राय करावं। हे खूप रेस्टॉरंट छान आहे। एक मजली असं छोटंसं रेस्टॉरंट आहे वर आणि खाली। जे कस्टमर इथे खाऊन गेलेले आहेत त्यांनी अशा प्रकारे इथे टिश्यू पेपरवर फीडबॅक लिहिलेले आहेत। मसुरी आणि एकूणच उत्तराखंडमध्ये ब्रिटिशकालीन कॅफे, मग असे तिबेटियन फूड कॅफे हे भरपूर प्रमाणात आढळतात। फूडच्या क्वालिटी सोबत क्वांटिटी सुद्धा एकदम मस्त होती प्राइसच्या मानाने। मसुरीचा सनसेट आणि सनराईज कधीही मिस करू नका। खाली जी चमकते ती देहरादून सिटी आहे। मॉल रोडवर खाऊन झाल्यावर, फिरून झाल्यावर रिलॅक्स होण्यासाठीचं एक शांत ठिकाण आहे जिथून तुम्ही सनसेट एन्जॉय करू शकतात। मसुरीमध्ये फिरण्यासारखे बरेच काही ठिकाण आहेत। त्यातलं पहिलं आहे लाल टिब्बा। हा मसुरीचा हायेस्ट पॉइंट आहे जिथून मसुरीचा पूर्ण व्ह्यू मिळतो। इथे एक बेक हाऊस सुद्धा आहे जिथे ब्रिटिशकालीन रेसिपीच्या पद्धतीचे केक आणि पेस्ट्रीज मिळतात। नेक्स्ट ठिकाण आहे लँडोर, जिथे 4 दुकान नावाचं एक चहाचं खूप जुनं दुकान आहे आणि त्यासोबतच इथे सेंट पॉल चर्च आहे, ते सुद्धा खूप जुनं आहे। तिसरं आहे केम्प्टी वॉटरफॉल्स। इथे सकाळी गेलं तर चांगला व्ह्यू मिळतो, नाहीतर इथे प्रचंड गर्दी असते।
चौथं आहे दलाई हिल्स, ते खूप शांत प्लेस आहे. आणि नेक्स्ट आहे गन हिल्स, इथे केबल कारने जावं लागतं आणि किड्स साठी खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. नेक्स्ट आहे धनोल्टी, जे स्नोफॉल साठी आणि इथल्या इको पार्क साठी फेमस आहे. आणि तिथूनच पुढे आहे सुरकंडा देवी मातेचं मंदिर. मसुरी पासून जवळजवळ 40 किलोमीटर अंतरावर हे आहे. हे येतं तेहरी डिस्ट्रिक्ट मध्ये. तेहरी लेक वर खूप मोठा डॅम आहे, जो भारतातल्या सगळ्यात मोठ्या डॅम पैकी एक आहे. आमच्या प्रत्येक पिकनिक मध्ये योगायोगाने कोणाचा तरी बर्थडे असतोच. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर नीती, हॅपी बर्थडे टू यू. हे चिक चॉकलेट कॅफे आहे मसुरी मॉल रोडचंच. फूड एव्हरेज होतं, पण इथले जे विंटेज पेंटिंग्स आहेत ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटले. जसं की हे द हिंदुस्तान टाइम्सची जी न्यूज आहे, भारताला स्वातंत्र्य मिळालेलं तेव्हाची ही न्यूज आहे. इथे आम्ही सायकलची मजा घेत परत पार्किंग एरियामध्ये चाललो आहोत. आमचा स्टे देहरादूनचा असल्यामुळे आम्ही परत जात आहोत. पण पुढच्या वेळी जेव्हा येऊ तेव्हा मसुरीला नक्कीच 2 दिवसाचा स्टे करू, कारण इथे खूप काही पाहण्यासारखं आहे जे आमचं सुद्धा राहून गेलंय. मसुरी जितकं सुंदर आहे तितकं शांत शहर सुद्धा आहे. पण अर्थातच जेव्हा सीझन असतो तेव्हा इथे खूप गर्दी असते, ट्रॅफिक जाम होतं. दिल्लीपासून मसुरी जवळ असल्याने दिल्लीत गरमी पडली की इथे गर्दी होते. जागोजागी थंडीमध्ये अशा शेकोटी पेटवलेल्या असतात. बिंदास मध्येच उभं राहायचं, लोकल लोकांसोबत मस्त गप्पा मारायच्या आणि शेकोटीचा आनंद घ्यायचा. संपूर्ण ट्रिपचा टोटल खर्च मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितला होता, तरीही परत एकदा सांगते. उत्तराखंड मधले जर तुम्ही मसुरी, देहरादून, ऋषिकेश, हरिद्वार हे 4 ठिकाणं करत असाल आणि रिझनेबल हॉटेल्समध्ये थांबत असाल तरीही त्याचा खर्च 30 ते 40 हजारापर्यंत येतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांमध्ये फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि मसुरीला नक्की व्हिजिट द्या. आपण या उत्तराखंड सिरीजमध्ये देहरादून आणि मसुरी कव्हर केला आहे. जर देहरादूनचा व्हिडिओ नसेल पाहिला तर नक्की पहा आणि इथून पुढे येणारे व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. थँक्यू फॉर वॉचिंग.